अभिनेता प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे कपल कायमच अनेक गोष्टींसाठी चर्चेत असतं. आजवर प्रसादचे अनेक सिनेमे गाजले. त्यातलाच एक गाजलेला सिनेमा म्हणजे हिरकणी. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या सिनेमाच्या कॉस्ट्युमची जबाबदारी मंजिरीकडे होती. सिनेमाच्या शूटच्या वेळचा एक किस्सा मंजिरीने आपली सोशल वाहिनी या चॅनलला मुलाखत देताना सांगितलाय. ती म्हणाली, हिरकणीच्या शूटिंगच्या तिसऱ्या दिवशी सोनाली प्रेग्नेंट असते आणि बसते. ती एका कठड्यावर बसते आणि एक बाई येते जिच्या हातात कळशी असते. तिला पाणी ओतते एवढा शॉट होता. खूप ऊन होतं. माझ्यासाठी साडी इम्पॉर्टंट होती, कारण पुढची कंटिन्युटी होती आणि त्या साडीचे कोरडे रंग हाताला लागत होते आणि पाणी ओतताना 2 थेंब त्या साडीवर सांडले आणि आता ओला रंग सुद्धा लागणार असं मला वाटलं, म्हणून मी चालू सीनमध्ये माझी साडी असं ओरडले. तिसराच दिवस होता माझा. मला लक्षात आलं नाही पटकन. यावरून प्रसादने माझी एवढी काशी केलीये. तो इतका बोलला मला की पुढचे 2 तास अख्ख्या युनिटमधून एकही आवाज नव्हता आणि पटपट सगळे सीन झाले. इतके सगळे घाबरले होते. मी त्यावरून खूप रडले. तेव्हा सोनालीने मला समजावलं. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आणि प्रसादचा कोणता सिनेमा तुम्हाला जास्त आवडतोय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.